आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 30। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचं इंट्रोडक्शन पाहून घ्यायचं आहे आणि यामध्ये जेवढेही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये बघा टेस्टवर नॉलेज सोडवायचं आपल्याला सुरुवातीचं, तर इथून नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये जर काही प्रॉब्लेम किंवा रोज दिसत नसतील तर तुम्ही काय कराल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी प्रिंट सेटिंग बदलाल हे त्याचं उत्तर असणार आहे। MS एक्सेल ऑनलाईन किंवा 365 तुमच्या फाईल्स आपोआप डॅश डॅश करते म्हणत आहे। तर काय करते बघा, तर सेव्ह करते। तर सेव्ह हे त्याचं उत्तर असणार आहे। एखाद्या एक्सेल शीटमध्ये चित्र इन्सर्ट करण्याकरिता तुम्हाला डॅश डॅश टॅबवर जाऊन पिक्चरवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर याच्यासाठी आपल्याला कशावर जायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जावं लागेल, त्यानंतर सबमिट करा। साइन अप शीट वापरण्यामागचा उद्देश काय असतो म्हणत आहे। तर याचा उद्देश काय असतो बघा, तर याचा उद्देश इच्छा असणाऱ्या मेंबर्सना रजिस्टर करणे हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये काही व्हिडिओ असेल तर व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर पुन्हा दुसरं टेस्टवर नॉलेजवरमध्ये जा आणि ज्यात मी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे इथून स्टार्ट करायचं आहे। तर बघा याच्यामध्ये 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, तुमच्या वर्टिकल टाईमलाईन्सकरता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करू शकता म्हणत आहे। तर कुठून सेट करू शकता, एक्झिस्ट ऑप्शन्स बाउंस याच्यावरून करू शकतो आपण। त्यानंतर सबमिट करा। तुमच्या वर्टिकल टाईमलाईनवरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता, डेटवर तुम्ही डबल क्लिक केली आहे, आता कुठला पर्याय तुमच्यासमोर खुला झाला असेल म्हणत आहे। तर याचं उत्तर फॉर्मॅट एक्झिस्ट आहे। त्यानंतर सबमिट करा। पुढीलपैकी कोणती इमेज वर्टिकल टाईमलाईन दाखवते म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तुमच्या एक्सेल टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे, आता तुम्ही त्या चार्टची बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता, त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, चार्ट डिझाईन। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल डॅश डॅश करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे काम तुम्हाला गमवायला लागू नये। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, सेव्ह। त्यानंतर सबमिट करा। SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 2 नंबरचं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न चालू करायचा आहे। मॅक्सॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार एरियामध्ये वर्टिकल टाईमलाईन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर त्या ठिकाणी क्लिक करा, वर्टिकल टाईमलाईनवर घ्यायचं आहे आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू किंवा हटवू शकता। आता वर्कशीटमध्ये दिलेला अबाउट टॅब हटवा म्हणत आहे। तर अबाउट टॅबला हटवण्यासाठी त्याला सिलेक्शन करून घ्या, डिझाईनमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा। त्यानंतर डिलीट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा इथून किंवा ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, टेम्पलेट म्हणजे डॉक्युमेंटची तयारी सोपी होते, म्हणून सर्च बॉक्समध्ये स्पोर्ट्स साइनअप शीट टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर या ठिकाणी क्लिक करा, स्पोर्ट्स साइनअप शीट इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर ऑटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये चित्रे जोडून तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक आणि रुचिकर बनवू शकतं, म्हणून टेम्पलेटवरील भागात स्पोर्ट्स चित्र घाला म्हणत आहे। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, पिक्चरवर क्लिक करा, स्पोर्ट्स इमेज इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन झालेलं आहे। SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। नंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे, प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे सेल्फ लर्निंगचे, इथून स्टार्ट करायचं आहे। MS एक्सेलमध्ये स्पोर्ट्स साइनअप शीट टेम्पलेट शोधण्यासाठी ओपन करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे। तर कोणती स्टेप असणार आहे बघा, तर त्यासाठी गो टू template.com office.com वर जायचं आहे। त्यानंतर टाईप स्पोर्ट्स साइनअप शीट इन द सर्च बॉक्सवर क्लिक करा, त्यानंतर क्लिक ऑन टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर क्लिक ओपन इन अ ब्राउझर आणि डाउनलोडवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे त्याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, MS एक्सेलमध्ये फाईल ऑटोमॅटिक सेव्ह होते म्हणत आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
सेलमध्ये काहीतरी लिहिण्यासाठी तुम्हाला त्यावर डबल क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, दिलेल्या इमेजवर एक नजर टाका, इमेज कोणती स्टेप्स दर्शवते म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा काय, बघा स्पोर्ट्स साइन अप शीट आहे. तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 4चं MS एक्सेलमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीची स्टेप्स आहे, याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेलमध्ये रोची हाईट बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टूल वापराल ते ओळखा म्हणत आहे, तर कोणते टूल आपल्याला वापरायला पाहिजे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे, रिसायझिंग कर्सर. आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि गो टू होमवर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे पूर्ण. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा. त्याच्यामध्ये बघा 9 प्रश्न दिलेले आहे, तर पहिला प्रश्न चालू करायचा आहे. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले एक्सेल टेम्पलेट तुमच्या डेस्कटॉपवर स्पोर्ट्स साइन अप शीट नावाने सेव्ह करा म्हणत आहे, तर सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि कोणतं नावानं म्हणत आहे ते नाव मी इथून कॉपी करून घेतो Ctrl+C किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि दिलेल्या टेक्स्ट स्पोर्ट्स साइन अप शीट त्यामध्ये एंटर करा आणि ते बोल्ड करा म्हणत आहे, तर B2ला सिलेक्शन करा. B2ला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला स्पोर्ट्स साइन अप शीट त्यामध्ये एंटर करायचं आहे, तर जे नाव आपल्याला टाईप करायचं आहे ते मी इथून कॉपी करून घेतो. B2मध्ये क्लिक करायचं आहे. B2मध्ये क्लिक करा आणि त्यामध्ये ते नवीन नाव पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून सेल B1मध्ये पिक्चर तुमच्या कॉम्प्युटरवरील कोणती पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे, तर B1मध्ये क्लिक करा, इन्सर्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर पिक्चरमध्ये जा, पिक्चरमध्ये गेल्यानंतर डेस्कटॉपवरून तुम्हाला कोणतं एक चित्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B2 ते G2 सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपमधील मर्ज अँड सेंटर ऑप्शनचा वापर करून सिलेक्ट केलेल्या सेल्स मर्ज करा म्हणत आहे, तर B2 पासून तर G2 पण सिलेक्शन करा. तर B2 पासून सिलेक्शन करायचं आहे, तर G2 पर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि ते मर्ज आणि सेंटरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा म्हणत आहे, तर यासाठी बघा पेज लेआउटमध्ये जायचं आहे, प्रिंट एरियावर क्लिक करा आणि सेट प्रिंट एरियावर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन डिलीट शीटचा वापर करून हॉरिझॉन्टल शीट डिलीट करा म्हणत आहे, तर हॉरिझॉन्टल शीट डिलीट करण्यासाठी तिला सिलेक्शन करून घ्या, डिलीटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आपल्याला. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कॉलम A सिलेक्ट करा आणि होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन मेनूचा वापर करून तो डिलीट करा म्हणत आहे, तर कॉलम Aला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि त्यानंतर डिलीट शीट कॉलमवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS ऑप्शनचा वापर करून वर्टिकल टाइमलाईन डॉक्युमेंट PDF मध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीची फाईल नेम एंटर करून पब्लिशला क्लिक करा म्हणत आहे, तर यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे, त्यानंतर एक्सपोर्टवर जा, क्रिएट PDF वर जायचं आहे आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीचं नाव टाका म्हणत आहे, तर याच्यातनी आपण कोणते एक नाव टाईप करून घेणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर इथे पब्लिश बटनावर क्लिक करा, येस करायचं आहे.
बघा आपली PDF क्रिएट झालेली आहे या ठिकाणी आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर व्हर्टिकल टाइमलाईन नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये व्हर्टिकल टाइमलाईन हे नाव टाईप करायचं आहे. त्यामध्ये कॉपी करून घ्या आणि त्यातनी ते नाव टाईप करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा, SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. शेवटचं आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फ्लॅटपॅड आणि पोर्टेबल हे डॅश डॅश यांचे 2 प्रकार आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्टिकल स्कॅनर्स आहे. वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कम्प्युटर जनरेटेड फाईलमध्ये रूपांतर करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. फ्लॅटबेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्रे स्कॅन करू शकत नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. स्कॅनरच्या सहाय्याने तुम्ही डॉक्युमेंट प्रिंट करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, चूक. त्यानंतर सबमिट करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण मार्क्ससुद्धा आपल्याला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 31 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.